ओम नमः शिवाय. नमस्कार, मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तू अभ्यासक, नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 2026 या वर्षात सिंह राशीच्या व्यक्तीवर गोचर ग्रहांच्या होणाऱ्या शुभ अशुभ परिणामांचे भविष्यफल आधार कुंडलीच्या मदतीने साध्या आणि सरळ भाषेत आज मी सांगणार आहे. प्रत्यक्षात गोचर ग्रहांचे भविष्यफल हे केवळ चंद्रकुंडलीवरूनच पाहिले पाहिजे, परंतु सामान्य भविष्यफलामध्ये वैयक्तिकरित्या पाहणे अशक्य आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लवकरच समजून घेऊया. पहिल्या स्थानातील सिंह राशीत बसलेला केतू सूर्याचा शत्रू असून देखील येथे चिंताग्रस्त राहील. केतू येथे अस्थिर असला तरीही तुमच्या दैनंदिन जीवनात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध करेल. तुमच्या कुटुंबातही शुभ घटना घडेल, ज्यामुळे तुमच्या बहुआयामी प्रतिभेचा विकास होईल. जुलै आणि ऑगस्टमध्ये सरकार किंवा नियोक्त्याकडून कामाच्या ठिकाणी अपारंपरिक प्रयत्नांसाठी सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रयत्नात यश मिळाल्यामुळे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढेल. एकापेक्षा जास्त भाषांवर तुमचे प्रभुत्व, ललित कलांमध्ये आवड, आर्थिक बचतीचे योग्य नियोजन यासारखे गुण तुम्हाला उच्च स्थान, आनंद, अभिमान आणि आदर देतील. तुम्हाला तुमच्या भावाकडून आणि इतर लोकांकडून मदत मिळेल. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक वाढ होईल, परंतु दैनंदिन जीवनात चढ उतार पाहाव्यास मिळतील. तुमच्या पत्नीकडून हवा तसा आनंद आणि पाठिंबा मिळणार नाही. सिंह लग्नातील 7व्या स्थानी बसलेला राहू हा सूर्याचा कट्टर शत्रू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मंथन काळातील काही घटनांपैकी एक घटना अशी आहे की जेव्हा सूर्याने राक्षसांचा राजा राहूला गुप्तपणे अमृत पितांना पाहिले आणि घटनेची माहिती भगवान विष्णूंना दिली. भगवान विष्णूने आपल्या चक्राने राहूचे डोके कापले, परंतु घडले वेगळेच. जेव्हा राहू अमृत पित होता त्यावेळी अमृताचे काही थेंब घशात गेले आणि राहू अमर झाला. खरं तर ज्योतिषशास्त्रात 7 नैसर्गिक ग्रह आहेत. या घटनेनंतर 7 ग्रहांसह राहू आणि केतूला ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे स्थान मिळाले. पत्नी, मुले किंवा भागीदारीसह चालवल्या जाणाऱ्या व्यवसायात काही समस्या किंवा चिंता निर्माण होऊ शकतात. फेब्रुवारीमध्ये पत्नीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे पत्नीची चिडचिड स्पष्टपणे दिसून येईल. भविष्याबद्दल अनिश्चितता वाटणे स्वाभाविक आहे. मित्रांनो, या वर्षी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमाने सर्व कामे शक्य तितक्या लवकर सहजतेने पूर्ण करण्यास उत्सुक असाल. लक्ष केंद्रित करण्याची तुमची उल्लेखनीय क्षमता प्रलंबित कामे अस्वस्थ आणि त्रासदायक ठरू शकतात. लाखात एक असा कोणी सिंह राशीचा व्यक्ती अधीर स्वभाव, हुकुमशाही किंवा अत्याचारी असा असू शकतो, जो स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडून यश व कीर्ती मिळवण्यासाठी अयोग्य कृत्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही. 8व्या स्थानातील सम राशी मीनमध्ये शनी नेपच्यून सोबत युतीत आहे. येथे सप्तमेशचा स्वामी शनी अष्टम स्थानी स्थित असल्याने विवाहभंग योग निर्माण होत आहे. तर शनी षष्ठेशचा पण स्वामी असल्याने येथे विपरीत राजयोग निर्माण होत आहे. कोणत्याही राशीच्या 8व्या भावाला मृत्यूस्थान असेही म्हणतात. जेव्हा शनी राशीच्या 8व्या भावातून गोचर करतो तेव्हा त्या राशीच्या व्यक्तीला लघुकल्याणी ढय्या सुरू होते. हा काळ 2.5 वर्ष टिकतो. या काळात शनी अत्यंत अशुभ परिणाम देतो. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या 8व्या स्थानी शनीचे गोचर हानिकारक नाही. सिंह राशीच्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की शनी येथे मारक असूनही अशुभ परिणाम देत नाही. या उलट अनेक प्रसंगी तो शुभ परिणामच देतो. जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्या लग्नाची चर्चा चालू असेल किंवा लग्न मार्चमध्ये होत असेल तर काही कारणास्तव लग्नाला विलंब होण्याची शक्यता आहे. नंतर लग्न एप्रिलमध्ये होईल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि भौतिकदृष्ट्या शक्तिशाली राहाल. 10 एप्रिल नंतर खर्च वाढतील किंवा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
म्हणून एप्रिल महिन्यातच खूप सावधगिरी बाळगावी लागेल. यावर्षी भौतिक सुखसोयी आणि सुविधांसह तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याबाबत विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. जर तुम्ही कर सल्लागार किंवा विमा सल्लागार असाल तर तुमच्यासाठी हा चांगला काळ असेल. धर्म, तंत्र, मंत्र, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा अभ्यास करण्याची तुमची आवड वाढेल. तथापि हे लक्षात ठेवा की यामुळे कौटुंबिक संघर्ष होऊ शकतो, आई वडिलांसाठी अशुभ फलदायी असू शकतो व आर्थिक नुकसान होऊ शकते. शिक्षणात किरकोळ स्वरूपात अडचणी निर्माण होऊ शकतात. निम्न लोकांसोबत मैत्री, निकृष्ट कामात आवड निर्माण झाली तर दैनंदिन जीवनात सामाजिक कौशल्यांचा अभाव अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करू शकतो. एकंदरीत संपूर्ण वर्षभर आदर्श आणि वास्तव किंवा सध्याच्या आयुष्याचा आणि परलोकाच्या आनंदाबाबत मनात संघर्ष असेल. 5 डिसेंबर 2025 पासून लाभस्थानातील मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत बसलेला गुरु 5व्या आणि 8व्या घराचा स्वामी व त्रिकोणाधिपती हा लग्नस्वामी सूर्याचा नैसर्गिक मित्र आहे. कोणत्याही राशीमध्ये गुरुच्या वक्री काळाचा कालावधी 115 ते 120 दिवसांचा असतो. मित्रांनो, जेव्हा गुरु सरळ गोचर करतो त्यावेळी तो व्यक्तीमध्ये उच्च उद्देशाची भावना निर्माण करू शकतो, ज्यामुळे अंतर्निहित विकृती वाढू शकतात. तथापि प्रतिगामी अवस्थेत गुरु अगदी उलट परिणाम निर्माण करू शकतो. जे आत्म्याचे आकुंचन आहे याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीला त्याचे इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी स्वतःच्या आश्वासनांवर अवलंबून राहणे अशक्य वाटते आणि याचा थेट परिणाम चालू घडामोडींवर होतो. बाह्य आधार प्रणाली ज्या वेळेला कमी अर्थपूर्ण होते तेव्हा व्यक्तीची अंतर्गत जाणीव वाढते. याचा अर्थ असा होऊ शकतो की दबाव, चिथावणी, प्रोत्साहन किंवा साध्य करण्यासाठी दबाव आणण्याऐवजी परिस्थितीतून माघार घेणे किंवा अंतर्गत सल्ला घेणे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्याने व्यक्तीचे मूल्य वाढते, पण अशक्यला शक्य करण्याच्या प्रयत्नात अपयशाची भावना वाढते. याचा अर्थ असा नाही की जेव्हा गुरु वक्री असतो तेव्हा व्यक्तीची इच्छाशक्ती कमकुवत होते, ध्येयकृतीकडे घेऊन जातात आणि येणाऱ्या गोष्टींसाठी बीजही पेरतात. पण जेव्हा एखाद्याचे जाणीवपूर्वक ठरवलेले ध्येय अपयशी ठरते त्यावेळी त्याला अंतर्मुख होऊन असे का घडले आहे हे शोधावे लागते. अशा परिस्थितीचा पुनर्विचार करण्यासाठी बृहस्पती प्रतिगामी होतो हे लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा बृहस्पती त्याच्या प्रतिगामी काळ पूर्ण करतो तेव्हा त्या व्यक्तीला सुखद आश्चर्यासह लपलेले आशीर्वाद मिळू शकतात. या काळात व्यवसायातील आर्थिक नफा कमी होऊ शकतो किंवा उशीर होऊ शकतो. अपूर्ण इच्छा पूर्ण केल्याने दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक वळणावर जसे की निधी उभारणे किंवा गुंतवणूक करण्यास अडथळे येऊ शकतात. एखाद्याच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्यास विलंब झाल्यास मित्र आणि ओळखीच्या लोकांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. जून महिन्यापर्यंत तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि ती हळूहळू साध्य करण्याची ही वेळ असू शकते. तुमचे दैनंदिन जीवन राजेशाहीसारखेच विलासी असेल यात शंका नाही. देवांच्या आशीर्वादाने तुम्हाला सरकारी कामात, व्यवसायात यश व समृद्धी मिळेल. तुमच्यावर कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा भ्रम राहणार नाही. त्याऐवजी धार्मिक कार्यात पुढाकार घेऊन कामे पूर्ण करून आणि इतरांना मदत करून तुम्ही लोकांमध्ये एक लोकप्रिय व्यक्ती व्हाल. मे महिन्यात राजकारणाशी संबंधित व्यक्तीला काही कामगिरी मिळेल ज्यामुळे तो उच्चपदस्थ लोकांच्या संपर्कात येईल आणि त्याचा फायदा होईल. 1 जून रोजी जेव्हा 8व्या घराचा स्वामी गुरु 12व्या स्थानातील कर्क राशीमध्ये उच्चचा होऊन प्रवेश करेल तेव्हा येथे विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे तुम्ही घेतलेले कोणतेही कर्ज, आजारपणामुळे झालेली परेशानी किंवा तुमच्या व्यावसायिक शत्रूंना चिरडून टाकण्यास तुम्ही पूर्णपणे सक्षम असाल. वाहन, घर यासारख्या भौतिक सुखसोयी तुमच्या जवळ असतील.
तुम्ही इतरांना चांगुलपणाचे धडे शिकवाल, परंतु चुकीच्या व्यक्तीला दिलेला तुमचा सल्ला व्यर्थ ठरेल. एक उपदेशक किंवा विद्वान म्हणून तुम्ही परिचितांमध्ये हास्याचे पात्र बनण्याची शक्यता आहे. गुरुच्या गोचर दरम्यान तुम्ही भगवान शिवच्या भक्तीत मग्न असलेले उदारदाते व्हा आणि कामुक उदात्त लोकांशी झालेल्या संवादांमुळे तुम्हाला प्रतिष्ठा, भाग्य आणि कीर्ती मिळेल. तुमच्या मुलांचे सुख व संयोग मिळेल. तुम्हाला लांब पल्ल्याचा प्रवास करणे आवडेल. तुमच्यामध्ये अनेक क्षेत्रांमधून ज्ञान मिळवण्याची आणि समजून घेण्याची असाधारण क्षमता आहे. 31 ऑक्टोबर रोजी जेव्हा बृहस्पती पहिल्या घरात प्रवेश करेल तेव्हा तो कुलदीपक आणि केसरी योग निर्माण करेल. या अभूतपूर्व संयोगात तुम्हाला न्यायाबद्दल आदर वाटेल. कोणत्याही कामासाठी तुमच्या विचारशील दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये एक तत्वनिष्ठ आणि सत्यवादी व्यक्ती म्हणून आदर आणि प्रशंसा मिळवण्यास मदत करेल. जर तुम्ही प्राचीन ज्ञान, ज्योतिष किंवा वेदांत विषयावर उच्च शैक्षणिक पदवी घेत असाल तर तुम्हाला पदवी नक्कीच मिळेल. काहीही असो, तुमच्या देवावरील विश्वास धार्मिक आणि ईश्वरवादी मार्गांनी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तुम्हाला केवळ प्रसिद्धीच नाही तर तुमचे भाग्य देखील उजळेल. कवी, लेखक, कारागीर आणि धातुकामाचे ज्ञान असलेल्यांना डिसेंबरमध्ये आर्थिक फायदा होईल. तुमच्या मुलांच्या शिक्षणातील कमतरता दूर करण्याच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. इच्छा असो वा नसो, तुमची पत्नी तुम्हाला आनंदाने आधार देईल. 25 नोव्हेंबर रोजी 6व्या स्थानातील मकर राशीमध्ये राहू आणि 12व्या स्थानातील कर्क राशीमध्ये केतू वक्री होतील. तेव्हा क्रूर ग्रहाच्या वर्चस्वामुळे तुम्ही बुद्धिमत्ता, हुशारी आणि गुप्त पद्धतीने तुमच्या शत्रूंना पराभूत करून प्रभावशाली राहा. बाहेरील व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करताना नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची खर्च करण्याची क्षमता कमी होईल आणि मानसिक चिंता सतावू शकतात. मी तुम्हाला केतूच्या मंत्राचा जप करण्याचा आणि तुमची खर्च करण्याची शक्ती बळकट करण्यासाठी केतूची दररोज पूजा करण्याचा सल्ला देत आहे. यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. खबरदारी म्हणून मीन राशीच्या व्यक्तीने राशीच्या नामाक्षरांतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमीच जागरूक राहिले पाहिजे. जर तुमचे नाव मा, मी, मे या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला भविष्यात तोंडाचे आजार, पोटाचा विकार, पोट फुगणे, पोटदुखी, मूर्छा येणे, गोंधळ, हृदयाचे ठोके वाटणे अशापैकी कुठलेही आजार होण्याची शक्यता असते. किंवा जर तुमचे नाव मो, टा, टी, टू या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला भविष्यात डोकेदुखी, कानाचे आजार, ताप, हृदय, शिरा आणि धमन्यांचे विकार, अशक्तपणा, रक्तदाब, गुडघ्याला सूज येणे अशापैकी आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल. किंवा जर तुमचे नाव टे, को, पन, पी या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला भविष्यात पित्त, ताप, फ्रॅक्चर किंवा सामान्य शरीर वेदना, घशात सूज, मानसिक गोंधळ, रक्तदाब, बेशुद्धी अशापैकी आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. खालील काही उपाय सांगत आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा भेटेल. पहिला उपाय आहे दररोज संकटमोचनचा पाठ करावा. दुसरा उपाय आहे गुरुची शांती करावी. कृपया हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. शुभम कल्याणम.